त्यांनी कितीही आम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला, आमच्यावर अशा ॲक्शन्स घेतल्या. काल अनिल देशमुखांवर दगडफेक केली, श्रीनिवास पवारांच्या घरी ऑफिसमध्ये पोलीस पाठवले. त्यांनी काहीही केलं असं तरी आम्ही खरंच त्याला घाबरणार नाही, कारण का आम्ही संविधान, त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही संविधानावर विश्वास आणि प्रेम ठेवणारे लोक आहेत. त्यांनी तिथून आम्हाला दगड मारावे, आम्ही इथून संविधान दाखवू. आपण जर पाहिलं तर कालपासून एक वेगळी यंत्रणा सध्या राबवली जाते, पैसे वाटप असतील किंवा आत्ता जर पाहिलं तर विनोद तावडेंना विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी पकडले, आरोप केले जात आहेत. कसं सगळं बघ? हे अस्वस्थ करणार आहे, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये अशा घटना घडणं, आणि ते पण पार्टी विथ अ डिफरन्स, भारतीय जनता पार्टी जे स्वतःला म्हणतं, आणि त्याच्यातले केंद्रातले एवढे मोठे नेते, हे जास्त अस्वस्थ करणार आहे. आणि त्यांना जर अशा टप्प्यामध्ये जर पैसे वाटायची वेळ जर भारतीय जनता पक्षाला असेल तर 50 खोके एकदम ओके. त्यांना असं वाटलं की आमदार आम्ही विकत घेऊ शकतो खोक्यांनी, तसं त्यांना वाटतं की आम्ही मतही घेऊ शकतो. हा देशातला सर्वसामान्य माणूस हा फार इमानदार आहे, त्याच्यामुळे ही लोकशाही जिवंत आहे या देशात. पण भारतीय जनता पक्षाला वाटतं की सगळेच बिकाऊ आहेत, तसं नाही आहे. पण त्याचा परिणाम किती झाला? परिणामाचा विषय नाही आहे, चुकीचं आहे. कॉपी करून पास करणं योग्य आहे का? मग उद्या तुम्ही म्हणाल माझं मूल कॉपी करून पास झालंय, जसं देवाभाऊ म्हणतात 2 पक्ष फोडून मी आलो, हे मी नाही म्हणत, देवाभाऊ म्हणतात. तो 2 पक्ष फोडून येणारा माणूस आज त्यांच्याच पक्षातला दिल्लीतला एवढा मोठा नेता हा तुमच्याच चॅनलवर तुम्ही व्हिडिओ दाखवताय की 5 कोटी रुपये वाटताय. फार गंभीर आहे आणि हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. आपण बारामतीमध्ये असे पैसे वाटले जातील, काही ठिकाणी वाटप सुरू, अशी चर्चा सुरू आहे का? बघूया, तर तिथेच असे पकडले गेले ते इशेही जातील. जो चुकीचं करेल तो पकडला जाईल, आज नाही उद्या. माझ्या इलेक्शनला तुम्हाला आठवतच असेल, वेल्ल्याला 24 तास बँक उघडी ठेवली होती, भोरमध्ये तर गाडीतच पैसे सापडले होते. हे तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर दाखवलेल्या बातम्या. त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात या घटना लोकसभेलाही झालेल्या आहेत. त्यामुळे इलेक्शन कमिशननी नोंद घ्यावी. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आधीही केलेलं आहे, पुन्हा करतायत. पण श्रीनिवास बापू बोलले की निवडणूक आयोगाकडे त्यांनी एक तक्रार केली की बारामती मतदारसंघ हा सेन्सिटिव्ह आहे, या ठिकाणी काही होऊ शकतं, बूथ कॅप्चर केले जाऊ शकतात, असं तुम्हाला वाटतं का? होतं असं बारामती? यावेळेस पहिल्यांदा झालेलं आहे. लोकसभेमध्ये या घटना आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत. त्यामुळे 2024ची जी लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यात पहिल्यांदा अशी घटना झाली की बँक 24 तास उघडी होती, पैसे वाटपाचे व्हिडिओ पकडले गेले. रोहित पवारांनी तर किती ट्विट केले व्हिडिओज. भोरला गाडीत पैसे सापडल्याची किती उदाहरणं मी तुम्हाला. हे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकतंत्रामध्ये पैशाचा जो वाटप किंवा दगडफेक जी काल अनिल देशमुखांवर झाली, हे महाराष्ट्राला आणि भारताला खरंच न शोभणार आहे. आमच्यासारख्या लोकांना फार अस्वस्थ करणारी परिस्थिती. पण ही निवडणूक एक वेगळी वाटते तुम्हाला?